तुम्हाला माहिती आहे का, भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून का निवडला गेला? नाही तर चला सांगते. ब्रिटिश राजवटीनुसार भारताला 30 जून 1948 रोजी स्वातंत्र्य मिळणार होतं. पण त्याच वेळी भारत आणि पाकिस्तानची फाळणी हा नेहरू आणि जिना यांच्यात निर्माण झालेला तणाव आणि वाढता धोका यामुळे मोठा मुद्दा बनला होता. तेव्हा 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी लॉर्ड माउंटबॅटन यांनी 4 जुलै 1947 रोजी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय स्वातंत्र्य विधेयक मांडलं. यानंतर ब्रिटिश संसदेकडूनही मंजुरी मिळाली आणि 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. तर 15 ऑगस्ट हा दिवस भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांच्यासाठी खूप खास होता. खरं तर दुसरं महायुद्ध 15 ऑगस्ट 1945 रोजी संपलं आणि जपानी सैन्याने ब्रिटिश सैन्यासमोर शरणागती पत्करली. त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन ब्रिटिश सैन्यात मित्र राष्ट्रांचे कमांडर होते, म्हणून त्यांनी हा दिवस खास मानला. जपानी सैन्याच्या शरणागतीचे संपूर्ण श्रेय माउंटबॅटन यांना देण्यात आलं. म्हणून माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट हा दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस मानला आणि म्हणूनच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्टची निवड केली.